टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सुनील तटकरे रायगडचा आकाश सुतारवाडीमध्ये हत्येचा कट रचला। खोपोलीमधील मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर गंभीर आरोप। मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी FIR नोंद, हत्येप्रकरणी SIT नेमावी, ही राजकारण करण्याची वेळ नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, महाविकास आघाडीसोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलं, अंकुश काकडे यांचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी फिसकटणार नाही, पिंपरीमध्ये दादांची राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेण्यास तयार, दादांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश बहेल यांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे एकत्रित स्नेहभोजन। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्या पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार। आज संध्याकाळपर्यंत आमची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणजे राजकीय विचार जुळणं असं नाही, सुनील तटकरे यांच्याकडनं स्पष्ट। ठाण्यामध्ये महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला। शिंदे रवींद्र चव्हाणांच्या 3 मॅरेथॉन बैठका। ठाण्यामध्ये शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत। महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी। योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना भाजप प्रचारामध्ये उतरवणार, उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार। ठाण्यामध्ये भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख, तर भाजपला ठाण्यामध्ये शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांची टीका। 31 डिसेंबरपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। 30 डिसेंबरपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, जागा वाटपासंदर्भात प्रचार सभांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये गुंड बंडू आंदेकरकडनं महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आयुष कोमकर हत्येप्रकरणी बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत। संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊतही निवडणुकीच्या रिंगणात। विक्रोळीमधून संदीप राऊत निवडणूक लढवणार। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची 4.5 तास बैठक। बैठकीला पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसेचे नेते उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीची बैठक निष्फळ। भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच, यादी वरिष्ठांकडे पाठवणार, संध्याकाळी यादी जाहीर केली जाणार। पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाहीत, काही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार, पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, प्रशांत जगतापांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्काराने सन्मान। आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनला भेट, झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमावतील, तपोवनमधील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची टीका। ठाण्यामध्ये भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवरचा उल्लेख, तर भाजपला ठाण्यामध्ये शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांची टीका। चांदीनं 2.5 लाखांचा टप्पा ओलांडला। चांदी 20,000 तर सोनं 1,600 रुपयांनी महागलं। जीएसटी सह सोनं 1,43,000 तर चांदी 2,57,000 रुपयांवर। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, हवा अतिवाईट श्रेणीमध्ये AQI 195 वर पोहोचला। प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली। पारा घसरणार, नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्याने होणार, अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।